केलं टीचर. ओके. लँग्वेज ओके, तुम्ही स्क्रीन प्रेझेंट करते. पर्यंत आलता ना. रोड. स्क्रीन विजिबल आहे. हो. ओके. तर गुड आफ्टरनून. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. आपला लास्ट टाइमचा लेसन लॉंग अँड शॉर्ट तो कम्प्लीट झालेला आहे. हो. आणि आपण आता आज न्यू लेसन स्टार्ट करूया. ओके, लेसन नंबर 5, हो. शेप्स अँड डिझाईन. तर आज आपण लास्ट टाइम आपण काय बघितले होते, लॉंग आणि शॉर्ट, त्याची लेंथ वगैरे बघितलं होतं, सेंटीमीटर मीटर बघितलं होतं ना. हो. हाईट किती लॉंग आहे, किती शॉर्ट आहे. आणि आज आपण काय बघणार आहोत या लेसन मध्ये, शेप्स, डिफरंट टाइप्सचे शेप्स बघणार आहोत आणि डिझाईन्स बघणार आहोत. ओके, हो. तर ओके. स्टार्ट करूया आपण. फर्स्ट दिलाय मेक अ क्लॅपर. आता ही ऍक्टिव्हिटी आहे, ती तुम्हाला घरी करायची आहे. इथे तुला पेपरचा क्लॅपर तयार करायला सांगितलंय. तर एक पेज घ्यायचं, तिथे तुला दाखवलंय तसं फोल्ड करायचं आणि तुला तसा तो क्लॅपर तयार करता येईल. आणि तो क्लॅपर हो. मधनं आवाज येतो, असं आपण हे केलं. माहित असेल तुला हे, हो. तू केलं असेल. तर ही ऍक्टिव्हिटी आहे, ती आपण ती एवढी काही इम्पॉर्टंट नाही, आपण पुढे जाऊया. ओके, ओके. नंतर काय दिलंय, हॅव अ फन विथ शेप्स. आता हॅव अ फन विथ शेप, आता याच्यामध्ये काय सांगितलंय, कलर द क्लाउन फॉलोइंग द डायरेक्शन्स गिवन बिलो. आता इथे क्लाउन दिलंय, जोकर आहे आणि त्याच्या डिफरंट शेप्स आहेत. त्याच्यामध्ये डिफरंट शेप्स आहेत, दिसतात ना तुला, ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, हो. सर्कल. तर हे जे डिफरंट शेप आहे, तुला डिफरंट कलरनी काय करायचंय, कलर करायचंय. जसं हो. ट्रायंगलला त्यांनी रेड कलरनी कलर करायला सांगितलंय, स्क्वेअरला येलो कलरनी, हो. आणि रेक्टँगलला ब्ल्यू कलरनी, आणि सर्कलला ग्रीन कलरनी. तर शेप्स माहिती आहेत ना तुला. हो. तरी मी बोर्डवर एकदा दाखवते तुला. तर याला काय बोलतात, हा कुठला शेप आहे. ट्रायंगल. येस. हा, रेक्टँगल. व्हेरी गुड. हा कुठला शेप आहे. सर्कल. येस. हा कुठला शेप आहे. स्क्वेअर. स्क्वेअर. ओके, तर तुला शेप्स माहिती आहेत. याला बोलतात रेक्टँगल, याला बोलतात रेक्टँगल, सॉरी, याला बोलतात ट्रायंगल, याला बोलतात रेक्टँगल, याला बोलतात स्क्वेअर, आणि याला बोलतात सर्कल. तर जसे जे तुला तिथे शेप्स दिसत आहेत क्लाउन मध्ये, ते तुला काय करायचे, कलर करायचे. ओके, हो. आता नेक्स्ट पेज वर काय दिलंय बघा. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द फॉलोइंग फिगर. आता तुला डिफरंट 3 फिगर्स दिलेले आहेत, आणि त्या फिगर्स मध्ये किती ट्रायंगल आहे ते तुला फाइंड आउट करायचंय. तर ती ट्रायंगल तुला शोधायचंय. आता काउंट करायचं. आता या फिगर मध्ये किती ट्रायंगल आहे, तर एट. किती आहे 8. 8च आहेत. अजून 8च्या ऐवजी पण अजून आहेत. 8 तर झाले. तू ते साईडचे 4 मोजले असतील आणि आतमधले 4 मोजले असतील, पण अजून एक तयार होतात त्याच्यामध्ये. 12 आहेत. टोटल किती आहे, 12 आहेत. ओके, तर तुला मी एक मिनिट, तुला मी करून दाखवते. हो.
तुला तर याच्यामध्ये बघ, फर्स्ट वाला आहे, सेकंड वाला इकडचा लेफ्ट कडचा आहे, खाली एक ट्रायंगल आहे, इकडे एक ट्रायंगल आहे, आणि मध्ये जो स्क्वेअर आहे तिथे तुला 4 ट्रायंगल दिसतायत ना. असा जो हो त्यांनी स्क्वेअर काढलाय, त्या स्क्वेअर मध्ये त्यांनी क्रॉस केलंय असे. तर हे 4 ट्रायंगल्स आहेत, आणि जे बाहेरचे ट्रायंगल्स दिसत आहेत हे 4 ट्रायंगल्स आहेत. हो हा, तर तू हे 8 सांगितले. अजून कुठला ट्रायंगल होतो तयार बघ त्याच्यामध्ये. हा एक ट्रायंगल होतो बघ. त्याच्यामध्ये हा एक ट्रायंगल होतो तयार बघ. हा पूर्ण कम्प्लीट एक ट्रायंगल होतो ना. हो हा, तो 2 झाला 9. परत हा एक होतो, हा झाला 10. झाला 10. हो 10 झाले. आता अजून एक होतो. तिथंच तर तुला कुठे दिसत आहेत अजून? हे 4, हे 4 झाले 8, हे 9 आपण सांगितला, हा 10 सांगितला. ओके, अजून हा 1 लेफ्ट आणि राईट साइडला. 1 1 ते तर आपण काउंट केले. तर तिच्या पेपरच्या आतमधल्या बॉक्स मध्ये. हा, ओके. तसे अजून तुला भेटल्यावर 12 आहे, मी तुला होमवर्क मध्ये पाठवेन हो सांगून. ओके, मार्क करून. हो तर दुसरे आता नेक्स्ट फिगर, त्याच्यामध्ये सुद्धा तुला ट्रायंगलच फाइंड आउट करायचे. तर त्याच्यामध्ये किती ट्रायंगल्स आहेत बघ. 1 2 3 4 5 6 7 8. 8 झाला. 10 10 किती आहे? 14 आहेत. 8 10 झाल्यानंतर पण टोटल एकूण 14 आहेत. ते 14 काउंट करायचे. ओके, ओके आणि या फिगर मध्ये एकूण 13 आहेत. तर या फिगर मधले सुद्धा हा 13 तुला काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 11 भेटले. 11 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सॉरी 10 आणि एक पूर्ण कंप्लीट 11 आणि 12 13. ओके, ओके नंतर काय दिलंय? फाइंड द बिगेस्ट रेक्टँगल इन द फिगर्स गिवन बिलो. तर तुला इथे सांगितलंय की या फिगर मध्ये सगळ्यात मोठा रेक्टँगल कुठला आहे तो फाइंड आउट करायचा. तर मोठा रेक्टँगल म्हणजे कसा शोधायचा? त्याच्यामध्ये जे छोटे छोटे रेक्टँगल आहे ते किती यायला पाहिजे? खूप सारे. म्हणजे त्याच्यामध्ये जे छोटे छोटे रेक्टँगल आहे त्याची जी काउ त्याचे जे हे आहेत नंबर, ते खूप जास्त असायला पाहिजे. आता इथे तुला एक दिलंय रेक्टँगल, त्यांनी एक एक्झाम्पल दिलं, तर त्याच्यामध्ये जो मोठावाला रेक्टँगल आहे त्याच्यामध्ये छोटे स्क्वेअर्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 36 आहे. किती आहे? 36 आहे.
जर तू दुसरा रेक्टँगल घेतला, दुसऱ्या साईडने रेक्टँगल बनवला, तर त्याच्यामध्ये तुला 36 स्क्वेअर्स नाही मिळणार. म्हणून हा जो आहे रेक्टँगल जो त्यांनी ड्रॉ केलाय त्याच्यामध्ये 36 जास्त नंबर ऑफ स्क्वेअर्स आहे, त्याच्यामुळे तो काय झाला, बिगेस्ट रेक्टँगल. कळलं? हो. त्याच्यानंतर आता हा एक रेक्टँगल आहे. आता याच्यामध्ये कुठला बिगेस्ट रेक्टँगल आहे ते तुला फाइंड आउट करायचंय. तर कुठला कुठला होणार, हे दोन होतील, फर्स्ट वाल्याचा, लास्टचा, आणि जो सेकंड वाला आहे. तुला दोन दिसतात ना व्हर्टिकल, हो. जे असे तुला व्हर्टिकल दिसत आहेत, हे जे इथं आहेत ते सगळ्यात बिगेस्ट हे रेक्टँगल आहे. तर इथले तुला सगळे ते हे हा एक होईल पोर्शन आणि हा एक होईल. हो. आणि एक समजलं. हॉरिझॉन्टल पण होईल बघ, त्याच्यामध्ये छोटे छोटे, इथे असे छोटे टीचर छोटे, मध्ये नाही. हा मधून एक आहे, मधून एक आहे ना, तो असा, हो. तो सुद्धा एक रेक्टँगल होईल. ओके. इथे मला दाखवता येत नाही, लॅपटॉपवर दाखवता आलं असतं. एक मिनिट, मी लॅपटॉप वरून जॉईन करते मीटिंग आणि मग तुला हे सगळं दाखवते. ओके, ओके. चालेल. हा, फक्त 2 मिनिट, 5 मिनिटं थांब. हो.
हॅलो, माझा आवाज येतोय आर्या? हो हो ओके. स्क्रीन दिसते? हो ओके. तरी ते मी तुला सांगितलेलं हा एक रेक्टँगल होईल, हो हा एक होईल हो आणि हा एक कम्प्लीट रेक्टँगल होईल. तर हे 3 तुला बिगेस्ट रेक्टँगल भेटतील. हो तर नेक्स्ट मध्ये इथे कुठला भेटेल रेक्टँगल? एक सरळ आणि एक मधील. हा, तर हा एक भेटेल तुला. आणि मधील मध्ये एक आहे, मध्ये इथून इथून हा वाला नाही येणार. एक मिनिट, हा वाला होईल. समजले? कुठले बिगेस्ट आहे त्याच्यामध्ये जास्त स्क्वेअर असायला पाहिजे, नंबर ऑफ हो स्क्वेअर जास्त असायला पाहिजे. हो नंतर या दुसऱ्या वाल्या शेप्स मध्ये हा एक थ्री होईल, थ्री रेक्टँगल हा एक आणि होईल, एक मधील. देन एक हा एक, मधील हा मध्ये एक होईल पूर्ण, आणि राईट साइड. हा पूर्ण एक कम्प्लीट होईल आणि हे राईटचे साईडचे पूर्ण होतील. ओके, कळालं? हो ओके. आता त्याच्यानंतर काय दिले? एजेस अँड कॉर्नर्स. आता एजेस माहिती आहेत का तुला आणि कॉर्नर्स माहिती आहे का? एजेस कशाला म्हणतात आणि कॉर्नर? टीचर नाही. हा, तर एज, आता समजा तुझ्याकडे रेक्टँगल आहे. ओके, हा रेक्टँगल आहे. हा, एक मिनिट. आता रेक्टँगल म्हणजे आवाज ऐकायला येतोय माझा? हा, तर रेक्टँगल सॉरी, कॉर्नर्स आणि एजेस. आता समजा हा रेक्टँगल आहे, तर याचे हो जे एजेस आहे, एजेस म्हणजे काय? त्याचे हे साइड्स, हे जे साइड्स आहेत ना, 4 साइड्स, ते म्हणजे एजेस. काय झालं ते? एजेस. तिथे 2 लाईन सेगमेंट आहे, 2 लाईन्स असतात, ते तिथे जॉईंट होतात हो एकमेकांना. हे जे लाईन्स आहेत त्याला काय बोलतात? साइड्सला एजेस बोलतात. आणि हो जिथे जॉईन होतात त्याला काय बोलतात? कॉर्नर. आता हा काय झाला? कॉर्नर. जिथे जॉईन होतात त्याला काय बोलतात? कॉर्नर. ओके, तर आता रेक्टँगलला किती एजेस आहेत? हा रेक्टँगलला किती एजेस आहेत? 4 4. आणि कॉर्नर्स किती आहेत? 4 4 4. ओके, तसंच ट्रायंगलला किती एजेस आहेत? 3 3. आणि कॉर्नर्स किती आहेत? 3 3. ओके, तर समजलं एजेस काय आणि कॉर्नर्स काय? हो कळाला? माझा आवाज येतोय? हो ओके, तर नेक्स्ट काय आहे?
तर तिथेच त्यांनी काय सांगितलंय, तर तिथे त्यांनी काय सांगितलं, एजेस अँड कॉनेमिता अँड हर 5 फ्रेंड्स वेअर प्लेइंग अ गेम. टिंकू वॉज ब्लाइंड फोल्डेड and asked to keep clapping as long as while the others would move, move around a table. The moment Tinku stopped clapping, everybody would stop wherever they were. The child who was not at a corner would be out. Then he or she would be blindfolded. तर हा एक गेम आहे, जसं आपण म्युझिक चेअर खेळतो ना, संगीत खुर्ची, तसाच हा गेम आहे. माझा आवाज ऐकायला येतोय? हा, तर हा एक गेम आहे. तर इथे काय करणार आहे, एक जो टिंकू नावाचा मुलगा आहे त्याला ब्लाइंड फोल्ड केलंय, म्हणजे त्याचे डोळे पट्टीने बांधलेत, आणि तो काय करणार, क्लॅप करणार. आणि जसं तो क्लॅप ना, तसे बाकीचे जे आहेत छोटू, गुड्डू, बंटी, ते काय करणार, त्या टेबलाभोवती गोल गोल फिरणार. आणि जसं त्यांनी त्याच्या मनात आलं तर त्यांनी टाळ वाजवायचं बंद केलं. तर सगळ्यांनी काय करायचंय, जिथे जिथे त्यांच्या प्लेसवर आलेत त्या प्लेसवर उभे राहायचे. पण कुठे उभे राहायचंय, एजेसला. कुठे उभं राहायचंय, सगळेजण एजेसला, कॉर्नरला, सॉरी एजेसला उभे राहायचंय. आणि द चाइल्ड हु वॉज नॉट ऍट अ कॉर्नर वुड बी आउट. तर जर जो कॉर्नरला उभा असेल तो काय करणार, आउट होणार. काय होणार, आउट होणार. ओके, कळालं? तर तुला माहिती आहे, आता मी सांगितलं टेबलचा एजेस कुठले कुठले असणार, कुठले कुठले एजेस आहे, कुठे कुठे उभे राहणार ते. टेबलचे 4 एजेस. हा, 4 एजेस आहे, म्हणजे जे 4 साइड्स आहेत ना, तिथे उभे राहतील. आता इथे जी छोटू आहे ती एजेसला उभी आहे का? नाहीये, कारण ती बाहेर आहे ना, कॉर्नरला उभी आहे ना, ती कॉर्नरला उभी आहे ना. माझा आवाज ऐकायला येतोय का? हो. हा, तर जी इथे छोटू उभी आहे ती कॉर्नरला उभी आहे, हो. एजेसला उभी नाहीये ती, त्याच्यामुळे ती आउट झाली. मग नेक्स्ट काय होणार, तिच्यावर ती ब्लाइंड फोल्डेड बनणार, मग तिच्या डोळ्याला पट्टी बांधणार आणि मग ती टाळ वाजवणार. असा तो गेम आहे. हो. नंतर काय सांगितलंय, क्वेश्चन नंबर 1, लुकिंग ऍट द पिक्चर गिवन अबाव कॅन यू टेल हु इज आउट. तर तुम्ही सांगू शकता कोण आउट झालंय याच्यामध्ये. तर कोण आउट झालंय, छोटू. छोटू. वेअर इज गुड्डू स्टँडिंग. गुड्डू कुठे तो आहे, वेअर इज अ गुड्डू स्टँडिंग. गुड्डू स्टँडिंग एजेस. हा, ऍट एजेस. ओके, ऍट एजेस. नंतर हो. काय सांगितलंय, कॅन दिस गेम कॅन बी प्ले अराउंड अराउंड अ टेबल, राऊंड टेबल अँड वाय. तुम्ही हा जो गेम आहे तो तुम्ही राऊंड जो टेबल असतो त्याच्या येऊ शकता का, खेळू शकता का तुम्ही राऊंड. जर असा तो गोल असेल, हा कसा रेक्टेंगल आहे ना, तो गोल शेपचा असेल टेबल, तर तुम्ही खेळू शकता का त्याच्या हे. नो. का नाही खेळू शकत, कारण की ते त्याला एजेस पण नसतात, कॉर्नर्स पण नसतात. हा, तर नो, दिस गेम cannot be play around a round table because round table has no corner. ओके, कळालं? तर हो. आन्सर असं लिहायचंय. आता नंतर काय दिलंय, मेनी थिंग्स अराउंड अस हॅव अ स्ट्रेट एजेस. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर त्याचे जे एजेस असतात ते स्ट्रेट असतात. जसे नोटबुक आहे, नोटबुकचे जे एजेस आहेत बघ, स्ट्रेट आहेत ना. चेअरचे सुद्धा एजेस स्ट्रेट आहेत. हो. इथे काइट दाखवलं, त्याचं सुद्धा एजेस स्ट्रेट आहेत. पण काहीचे जे एजेस असतात ते कसे असतात, गोल असतात. जसं आता राऊंड टेबलचं, तर ते गोल असतात एजेस, मग त्यालाच काय बोलतात, कर्व एजेस. काय बोलतात, कर्व एजेस. म्हणजे जे सर्कल गोल असतं त्याला बोलतात कर्व एजेस. इथे फॉर एक्झाम्पल दाखवलंय बघ, काय व्हील दाखवलंय आणि एक डिश दाखवले, प्लेट दाखवले. हो. ओके,
नंतर काय दिलंय ते लुक अराउंड यू अँड आयडेंटिफाय द थिंग्स विथ स्ट्रेट अँड कर्व एजेस. आता तुला सांगितलंय की तुमच्या आजूबाजूला जे स्ट्रेट एजेसचे आणि कर्व एजेसचे कुठले कुठले हे थिंग्स आहेत ते तुला त्याची नावं लिहायला सांगितले. तर कुठले कुठले स्ट्रेट एजेसचे थिंग्स आहेत? टेबल, चेअर, हा, बुक, टेबल, चेअर, बुक, बुक, इरेझर, पेन. पेज. पेज पण येणार. ओके. पेन नाही येणार, पेनला कर्व शेप येईल. पेनला कसं येईल, कर्व एजेस येईल, कारण पेन कसा असतो आपला गोल असतो ना, तो सरळ नसतो, गोल असतो ना पूर्ण चारी साईडनी. तर हा, तर कुठले कुठले स्ट्रेट एजेसचे आले, बुक, इरेझर आणि पेज. आणि कर्व एजेस वाले कुठले आले, सिलेंडर, पेन, बाउल. कळालं? नंतर डू द थिंग्स विथ स्ट्रेट एजेस हॅव कॉर्नर. जे स्ट्रेट एजेस वाले असतात त्यांना कॉर्नर असतात का? येस. असतात. येस. थिंग्स विथ स्ट्रेट एजेस हॅव कॉर्नर. जे स्ट्रेट एजेसचे असतात त्यांना कॉर्नर असतात. अँड डू द थिंग्स विथ कर्व एजेस हॅव अ कॉर्नर. जे कर्व असतात का त्यांना? नो. ओके, व्हेरी गुड. नंतर काय दिलं, ट्राय टू फाइंड थिंग्स विच हॅव बोथ स्ट्रेट अँड कर्व एजेस. तुला अशा गोष्टी शोधायच्या, अशा वस्तू शोधायच्या त्याला स्ट्रेट सुद्धा आणि कर्व सुद्धा एजेस असतात. अशा कुठल्या थिंग्स आहेत? हॉकी स्टिक्स माहिती आहे तुला? हॉकी स्टिक, ज्याच्याने आपण हॉकी खेळतो, त्याला स्ट्रेट आणि कर्व एजेस असतात. हॉकी स्टिक बघितली तू? जी हॉकी स्टिक असते ती बघितली तू? अशी असते सरळ, आणि इथून असा शेप असतो ना. हा, तर ती हॉकी स्टिक आहे. ही हॉकी स्टिक, त्याला कर्व सुद्धा सरफेस आहे, एजेस आहे, आणि स्ट्रेट सुद्धा एजेस आहे, म्हणून हॉकी स्टिक सुद्धा तू एक्झाम्पल मध्ये लिहू शकते. अजून कॅप्सूल, कॅप्सूल सुद्धा जे, हा, बॅट सुद्धा, आणि कॅप्सूल असते ना गोळी, त्याला सुद्धा मध्ये सरळ असतं आणि साईडला गोल असतं. पेन्सिल सुद्धा तू लिहू शकते. ओके. तर खूप सारे जे आहेत थिंग्स तू शोधून लिहायचे. ओके, कळालं? तर आज इथेच थांबूया. तुला होमवर्क काय, पेज नंबर 61, पेज नंबर 62, पेज नंबर 63 आणि पेज नंबर 64. हा, टीचर, तो पॅसेज हा. लिहायचा, तो पॅसेज नाही, लिहायचा. नाही, पॅसेज नाही लिहायचं, फक्त क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. हो. ओके. टीचर, टेस्ट कधी होईल? टेस्ट, हा, तर काल जी टेस्ट दिली होती ती ओपन करता नाही आली ना? हो. ओपन केली तू? केली होती? होत नव्हती. होत नव्हती. ओके. तर माहिती आहे कसं द्यायचं, मी तुला एकदा सांगते टेस्ट कशी द्यायची. हो. आता जेव्हा तुला ग्रुपमध्ये एक लिंक पाठवणार, जसं आता मी क्लासची लिंक पाठवते ना, तशी ग्रुपमध्ये टेस्टची सुद्धा लिंक पाठवेल. ओके. त्याची टेस्टची लिंक पाठवल्यानंतर आता ती लिंक अशी असेल, मी तुला सांगते. आता ही माझ्या मेलमध्ये लिंक आहे, ही तुला व्हॉट्सअपवर पाठवेल. तर त्या लिंकवर फक्त क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर क्रोम मध्ये असं ओपन करायचंय, गुगल मध्ये. ओके, दिसते ना स्क्रीन? हो. ओके, एक मिनिट. टीचर, हा, आम्ही तशीच ओपन केलती, पण टेस्ट नव्हती देता आली. नाही आलेली का? ओके. तर काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, तर मी तुला सांगून ठेवते कसं टेस्ट करायचंय. हो. ती लिंक पाठवल्यानंतर तुला ती लिंक मध्ये ओपन करायचंय, आणि तिथे पहिले तुला ईमेल आयडी टाकायचंय, तुझं नाव टाकायचंय. हो.
आता ही लिंक ओपन झाल्यानंतर तुला इथे पहिले ईमेल ऍड्रेस आहे ना, तुझा जो ईमेल ऍड्रेस आहे ज्याच्या तू क्लासमध्ये एंटर होते तो ईमेल ऍड्रेस टाकायचा, ईमेल आयडी. नंतर मग तुझं नाव टाकायचंय आणि नंतर तुझं टेस्ट चालू होणार. टेस्ट चालू झाल्यानंतर जो काही क्वेश्चनचा आन्सर आहे ते असं तुला नाही तिथे सिलेक्ट करायचं. तर असा काल काय नाही आला. नाही आला का? ओके. तर नेक्स्ट जी टेस्ट असेल ना तेव्हा मी सांगून ठेवते कसं करायचं. नेक्स्ट टेस्ट मी तुला देईल लवकरच. ओके, ओके. सांगेल तुला. हा, तर जे काय क्वेश्चनचे आन्सर असते तिथे फक्त ते तुला ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि नंतर लास्टला सबमिट करायचे. ओके. हो. आणि ओके. सबमिट केल्यानंतर तुला व्ह्यू स्कोर म्हणून येईल. नंतर हो. इथे तुला व्ह्यू स्कोर म्हणून येईल आणि तो व्ह्यू स्कोर वर क्लिक केला ना तर तुला तुझा जो स्कोर आहे तो सुद्धा दिसेल, किती मार्क्स पडले ते. ओके. 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 हा, चालेल. तर मी सांगेल टेस्ट असेल तेव्हा मेसेज करेल, तेव्हा मग ती हो. टेस्ट लिंक पाठवेल क्लास. ओके. तर होमवर्क कळाला काय करायचं? हो. ओके. तर क्लासचा टाइम सुद्धा झालेला आहे. बाय. बाय टीचर. बाय.